जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा मराठी सिनेमाबद्दल बोलणार आहे जो क्लासिक आहे, जो 1964 साली प्रदर्शित झाला, ज्याचं नाव होतं पाठलाग. दिग्दर्शक होते राजा परांजपे, मुख्य भूमिकेत होते काशीनाथ घाणेकर, संगीत दिलं होतं दत्ता देवासकर यांनी, कथा होती जयंत देऊळकर यांची आणि गायन होतं आशा भोसले यांचं. पाठलाग हा सिनेमा फक्त एक सिनेमा नाही, तो एक कोड आहे, एक गूढ प्रवास आहे आणि एक मानसिक खेळ आहे. कथा सरळ रेषेत उलगडत नाही, तर प्रत्येक सीनसोबत ती तुम्हाला अधिकच गुंतवत जाते. जसा सिनेमा पुढं सरकतो तसं ते कोडं सुटतं, पण त्याच वेळी प्रेक्षक त्या गुंत्यात हरवून जातो. हीच या सिनेमाची खरी ताकद आहे. 1964 साली राजा परांजपे यांनी जे साध्य केलं ते त्या काळच्या खूप पुढचं होतं. आजच्या थ्रिलर सिनेमामध्ये जे सस्पेन्स बिल्डिंग आपण पाहतो त्याची पायाभरणी पाठलागसारख्या सिनेमाने केली आहे. काशीनाथ घाणेकर यांचा अभिनय म्हणजे या चित्रपटाचा आत्मा. त्यांची स्क्रीन प्रेझेन्स इतकी प्रभावी आहे की आजच्या काळातही ते एखाद्या चॉकलेट हिरोप्रमाणे फ्रेश आणि आकर्षक वाटतात. त्या काळात डबल रोल साकारताना त्यांनी दाखवलेली विविधता खरोखरच कौतुकास्पद आहे. या डोळ्यांची दोन पाखरे हे गाणं म्हणजे मराठी संगीत विश्वातली एक अमर रत्न आहे. आशा भोसले यांच्या आवाजातली जादू आजही तितकीच ताजी आहे. हे गाणं ऐकताना असं वाटतं की ते फक्त कानावर नाही तर थेट मनावर कोरलं जातं. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण या गाण्याची मोहिनी अजूनही कायम आहे. कथा ही कथा नसून एक सस्पेन्स कोड आहे. प्रत्येक सीन प्रेक्षकांची क्युरिओसिटी वाढवत राहतो आणि त्या काळातला डबल रोल अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर आज केला आहे. आजच्या सिनेमालाही लाजवेल असा ट्रीटमेंट आणि स्टोरी टेलिंग आहे. पाठलागचा निष्कर्ष काढला तर हा सिनेमा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान आहे. तो केवळ या काळातील हिट नाही, तर आजच्या काळातही तितकाच प्रभावी वाटणारा क्लासिक मास्टरपीस आहे. जर तुम्ही सस्पेन्स, थ्रिल आणि उत्तम अभिनयाचे चाहते असाल तर पाठलाग हा सिनेमा तुम्ही नक्की अनुभवायला हवा. हा सिनेमा म्हणजे एक प्रवास आहे जो संपल्यावरही मनात चाहूल करतो. धन्यवाद. जय भवानी.